हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस। मी बच्चाओ सो डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस। बच्चों लोग, आजपासून आपण मॅथ्स 2 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री याचा अभ्यास सुरू करू। बच्चों लोग, मॅथ्स 2 लाच जॉमेट्री पण म्हणतात। जॉमेट्री मराठीमध्ये याला भूमिती पण म्हणतो आपण। बेसिक म्हणजे मूलभूत, कन्सेप्ट्स म्हणजे संबोध किंवा संकल्पना, इन जॉमेट्री भूमितीतील महत्वाचे संबोध किंवा महत्वाच्या संकल्पना, असं या चॅप्टरचं नाव आहे। बच्चे लोग, खरं तर मॅथ्स हा म्हटलं तर अत्यंत सोपा विषय। मॅथ्स याच्या इतका सोपा विषय दुसरा कुठलाच नाही, कारण याच्यामध्ये पाठांतर नाही करावं लागत। याच्यामध्ये एकदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की हा सब्जेक्ट खूप छान एन्जॉय करता येतो। त्यामुळे जॉमेट्री सुद्धा अल्जेब्रा इतकाच किंबहुना अल्जेब्रापेक्षाही आणखी सोपा विषय। मॅथ्स पार्ट 1 पेक्षाही सोपा विषय होतो जेव्हा तुमच्या या कन्सेप्ट्स म्हणजेच काय, संबोध संकल्पना ह्या क्लिअर असतात। चलो, कन्सेप्ट्स म्हणजेच काय, संबोध संकल्पना ह्या क्लिअर असल्या की हा सब्जेक्ट खूप सोपा वाटतो, आणि ह्या जर क्लिअर नसल्या तर हा सब्जेक्ट खूप अवघड वाटतो। त्यामुळे काय होतं बच्चे लोग, तर काही विद्यार्थ्यांना हा विषय खूप आवडतो, मनापासून आवडतो, खूप सोपा वाटतो, आणि काही विद्यार्थ्यांना हा विषय खूप अवघड वाटतो। त्याचं कारण ह्या शब्दात आहे, कन्सेप्ट्स मध्ये। बच्चों, कन्सेप्ट छान ठेवा, संकल्पना छान ठेवा, संबोध छान ठेवा। जर कन्सेप्ट छान असतील सब्जेक्ट एन्जॉय, कन्सेप्ट छान नसतील तर मग अडचणी आहेत। आणि बच्चों, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या कन्सेप्टचं महत्त्व तुम्हाला पटवतो आणि मग आपण या सब्जेक्ट मध्ये शिरूया। बच्चों, कन्सेप्ट किती महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो मी। बच्चों, आपल्या तिबेटमध्ये, भारताच्या शेजारी तिबेट आहे, या तिबेटमध्ये मारपा नावाचा एक संत होऊन गेला आहे। त्याच्या लहानपणाची ही गोष्ट आहे। बच्चे लोग, मारपा साधारण 7-8 वर्षांचा असेल। या मारपाला वडील नव्हते, तो आणि आई दोघच जण राहायचे। बच्चे लोग, या मारपाच्या आईची अत्यंत सुंदर अशी बाग होती। किती सुंदर, तर या बागेजवळ जाताना कितीही घाईतला माणूस असेल तरी सुद्धा तो त्या बागेजवळ थबकणार, त्या सुंदर फुलांकडे पाहणार, त्या फुलांचा सुगंध मनामध्ये भरून घेणार, प्रसन्न होणार आणि मगच पुढे जाणार। इतकी सुंदर बाग या मारपाच्या आईची होती। मित्रांनो, एके दिवशी मारपाची आई आजारी पडते। आजारी पडल्यावर तिला बागेची काळजी वाटते। ती मारपाला बोलवते, मारपा इकडे ये। मारपा येतो। आई त्याला म्हणते, अरे मारपा, मी तर आजारी आहे, मला घराबाहेर पडता येणार नाही, बागेचं काम करता येणार नाही। अरे मग आपल्या बागेचं कसं व्हायचं? मित्रांनो, मारपा 7-8 वर्षांचाच, पण तरी तो आईला म्हणतो, आई, बागेची काळजी तू नकोस करू, बागेचं काम मी बघतो। आणि खरोखर त्या दिवसापासून मारपा सकाळपासून सायंकाळपर्यंत बागेमध्ये काम करत राहतो, अगदी गरजांपुरता घरी, जेवणापुरता घरी। बच्चे लोग, असं एक दिवसनी, एक आठवडानी तब्बल मारपा महिनाभर बागेमध्ये काम करतोय। महिनाभरानंतर आईला बरं वाटतं म्हणून ती घराच्या बाहेर येते, बागेकडे जाते। बघते तर काय, सगळी बाग उजाड झालेली, सगळी झाडं सुकून गेलेली, सगळी पानं गळून पडलेली, सगळी फुलं गळून पडलेली, सगळी बाग खराब झालेली। मारपाच्या आईला रडायलाच येतं। ती रडता रडता मारपाला आवाज येते, मारपा इकडे ये। मारपा येतो, बघतो आई रडते म्हणून त्यालाही रडायला येतं। रडता रडता आई विचारते, अरे मारपा, तू तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बागेमध्ये काम करत होतास, अरे मग तू केलं तरी काय, आपली बाग अशी कशी झाली? मग मारपा आईला रडता रडता सांगतो, अगं आई, मी तो प्रत्येक पानावरची धूळ काढली, मी तो प्रत्येक फुलावरची धूळ काढली, मी तो प्रत्येक पानावर पाणी शिंपडलं, मी तो प्रत्येक फुलावर पाणी शिंपडलं, पण असं का झालं मला नाही माहिती। आई रडता रडता सुद्धा हसते आणि म्हणते, अरे वेड्या, त्या झाडाचे प्राण का फुलामध्ये किंवा पानामध्ये असतात का?
बाळा तू तर कसली काळजी घ्यायला पाहिजे होती, मुळांची काळजी घ्यायला पाहिजे होती, तू तर रूट्सची काळजी घ्यायला पाहिजे होती, तू तर पानांची फुलांची काळजी घेत बसलास, वेड्या तू हे काय केलंस. बच्चे लोक, मारपाने कष्ट कमी नाही केले, त्याने प्रत्येक पानावरची धूळ काढली, त्याने प्रत्येक फुलावरची धूळ काढली, त्याने प्रत्येक पानावर पाणी शिंपडलं, त्याने प्रत्येक फुलावर पाणी शिंपडलं, पण तरी सुद्धा त्याला बाग नाही वाचवता आली. का बरं? कारण मारपा लहान होता, त्याची कन्सेप्ट क्लिअर नव्हती की झाडाची काळजी घेणं म्हणजे नेमकी कशाची काळजी घेणं. जर का त्याची कन्सेप्ट क्लिअर राहिली असती, झाडाची काळजी घेणं म्हणजे रूट्सची म्हणजे मुळांची काळजी घेणं, तर बच्चे लोक अगदी कमी श्रमामध्ये सुद्धा त्याला बाग हिरवीगार, टवटवीत आणि अगदी सुंदर ठेवता आली असती, सांभाळता आली असती. त्या बच्चे लोक कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं असतं. मारपाची कन्सेप्ट क्लिअर राहिली असती, सगळी बाग सुंदर राहिली असती. त्या बच्चे लोक, तुम्हाला हा सब्जेक्ट सुंदर ठेवायचा असेल तर पहिलं चॅप्टर आहे आपलं बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. त्या बच्चे लोक, या कन्सेप्ट फार महत्वाच्या असतात. कन्सेप्ट म्हणजे काय? संकल्पना, संबोध. ह्या कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घेतल्या की तुम्हाला हा सब्जेक्ट आवडायला लागेल किंवा हा सब्जेक्ट खूप सोपा वाटेल. या चॅप्टर मध्ये ज्या काही कन्सेप्ट येतील त्या कन्सेप्ट खूप सुंदर रीतीने समजून घ्या. हा सब्जेक्ट कसा राहील तुमच्यासाठी? सोपा राहील, इंटरेस्टिंग राहील. तर बच्चे लोक, चला तुमच्या पहिल्याच पेजवर काही पिरॅमिड्स दाखवलेत. पिरॅमिड्स तुम्हाला एसटी जिओग्राफी मध्ये पण सापडतील. तसं बच्चे लोक, तुमच्या पहिल्या पेजवर, या चॅप्टरच्या पहिल्या पेजवर काही पिरॅमिड्स दाखवलेत. बच्चे लोक, पिरॅमिडचा काळ साधारण इसवी सन पूर्व 3000चा. आतापासून म्हटलं तर साधारण 5000 वर्षांपूर्वीचा. म्हणजे लोक कसे बांधले असतील ह्या लोकांनी इतके भव्य दिव्य सुंदर पिरॅमिड्स. याचा अर्थ काय बच्चे लोक? तर इजिप्त मधल्या लोकांना 5000 वर्षापूर्वी सुद्धा जॉमेट्रीचं छान ज्ञान होतं. नुसतं इजिप्त मधल्या लोकांनाच नाही बच्चे लोक, भारतामध्ये जे पूर्वी ऋषीमुनी यज्ञ करायचे, तर या यज्ञासाठी जे यज्ञकुंड तयार केलं जायचं, तर या यज्ञकुंडाची माप सुद्धा काय? भूमितीतलेच सगळे गुणधर्म वापरून तयार केले जातात. तर चलो, भूमिती जसं इजिप्तमध्ये डेव्हलप झालं तसं आपल्याही भारतीय गणितज्ञांनी सुद्धा याच्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. तुम्हाला तर कल्पना आहेच, अल्जेब्रातल्या मॅथ्स पार्ट 1 मधल्या शून्याचा शोध कुणी लावलाय? आम्ही भारतीयांनीच लावलाय. आपण तर चलो, आर्यभट्ट, वराहमिहिर, नंतर ब्रह्मगुप्त, ह्या गणितज्ञांनी सुद्धा मॅथ्स किंवा आपल्या जॉमेट्रीमध्ये मोलाची भर टाकली. भारतीय सुद्धा जॉमेट्रीमध्ये कुठे अभ्यासामध्ये मागे नव्हते. चलो, जॉमेट्री या शब्दाचा अर्थच निघतो जिओ आणि मेट्रिया या दोन लॅटिन शब्दांपासून हा शब्द तयार झाला आहे. जिओ आणि मेट्रिया. तर जिओ म्हणजे काय? जमीन, लँड, भू. जिओ म्हणजे काय? जमीन. जमीन म्हणजेच काय? आपण भू. आणि मेट्रिया म्हणजे काय? तर मापन करणं. मेट्रिया म्हणजे काय? तर मापन करणं. मग चलो, जॉमेट्री म्हणजे काय? जिओ प्लस मेट्रिया म्हणजेच काय? जिओ म्हणजेच लँड, लँड म्हणजेच भू, मेट्रिया म्हणजे काय? मापन, भू मापन करण्याचं तंत्र, असा हा पूर्वी सब्जेक्ट समजला जात असे. आणि भूमापन म्हणजेच काय? भूमिती, हा त्याला मराठी शब्द. तर चलो, जॉमेट्री एक छान सब्जेक्ट आहे. त्यातलं पहिलं चॅप्टर आहे आपलं बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. याच्यामध्ये आपल्याला चलो शिकायचं आहे पॉइंट्स. याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे पॉइंट म्हणजे काय, लाईन म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे काय, रे म्हणजे काय, प्लेन म्हणजे काय. तर या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स ज्यांना डिफाइन करणं नाही गरजेचं. तर चलो, जसं आपण अल्जेब्रामध्ये किंवा मॅथ्स पार्टमध्ये नंबर्सला नाही डिफाइन करत, तसं यांना पण डिफाइन करण्याची आवश्यकता नाही, पण आपल्याला ह्या कन्सेप्ट क्लिअर राहिल्या पाहिजेत. म्हणजे पॉइंट म्हणजे काय? जसं नंबर आहे अल्जेब्रातला एक युनिट, तसं जॉमेट्रीतलं युनिट काय असतं? तर पॉइंट असतं. काय नाही, जस्ट आपला पेन इथे टेकवला, ही जी फिगर तयार होईल या फिगरला काय म्हणतो आपण? पॉइंट म्हणतो. जस्ट आपण पेन टेकवला, ही जी जॉमेट्रिकल फिगर तयार झाली हिला काय म्हणतो आपण? पॉइंट. याला डिफाइन करण्याची आवश्यकता नाही.
आणि मग बाकीचे जे काय आहेत लाईन, सेगमेंट, रे, प्लेन, हे काय आहेत बच्चे लोक, तर या पॉइंट्स पासून तयार झालेले सेट्स आहेत. बाकीचे जे काही आहेत ते या पॉइंट्स पासून तयार झालेले काय असतात, सेट्स असतात. मग लाईन म्हणजे काय, तर एकापुढे एक अगदी इनफायनाइट पॉइंट्स आपण ठेवले की त्यांच्यापासून काय तयार होते, लाईन. हे आपण शिकलोय. एकापुढे आपण पॉइंट स्ट्रेट ठेवत गेलो की काय तयार होते, लाईन. लाईनवरचे कोणतेही दोन पॉइंट्स घेतले की सेट ऑफ 2 पॉइंट्स अँड ऑल द पॉइंट्स बिटवीन दिस 2 पॉइंट्स. या लाईनवरचे कोणतेही दोन पॉइंट्स आणि त्याच्यामधल्या सगळे पॉइंट्स यांच्या सेटला काय म्हणतो आपण, तर सेगमेंट म्हणतो. मग चलो, रे म्हणजे काय, तर लाईनचाच पार्ट असतो हा, पण तो एका बाजूला काय तर थांबलेला असतो आणि त्याला आपण एंड पॉइंट पण म्हणू शकतो, ओरिजिन पण म्हणू शकतो, आणि दुसऱ्या साईडला तो इन्फिनिटीला जात असतो, स्ट्रेट पाथ मध्ये, सरळ मार्गाने तो स्ट्रेट पाथ मध्ये जात असतो. तर याला काय म्हणत असतो आपण, रे म्हणत असतो. प्लेन म्हणजे काय, तर प्लेन म्हणजे जसं ब्लॅकबोर्ड आहे, जसं आपलं बुकचं नोटबुकचं पेज आहे, तर अगदी प्लेन, अगदी पॉइंट्स याच्यामध्ये एकत्र आलेले असतात, पण किती एकदम पातळ पापुद्रा असतो. नुसता तो पुस्तकाच्या पेज एवढा आहे का, नाही, तो पातळ पापुद्रा आपलं सगळं विश्व व्यापून टाकेल एवढा मोठा पातळ स्ट्रेट पापुद्रा, याला काय म्हणतो आपण, प्लेन म्हणतो. यांना डिफाइन करण्याची आपल्याला गरज नाही, फक्त काय तर पॉइंट म्हणजे काय, हा पॉइंट. लाईन ही अशी लाईन, आणि आपल्या जॉमेट्रिकल लाईन फक्त काय, आपण स्ट्रेट लाईनच फक्त विचारात घेतो. नंतर सेगमेंट, तर लाईनवरचे कोणतेही दोन पॉइंट्स आणि मधल्या सगळ्या पॉइंट्सचा जो सेट तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, सेगमेंट. रे आणि प्लेन म्हणजे काय, तर प्लेन म्हणजे कागदासारखा, ब्लॅकबोर्ड सारखा वरचा नुसता थर. ब्लॅकबोर्ड तरी जाड असेल बच्चो, पण पेपर कसा आहे, तर एकदम पातळ आहे. म्हणजे काय, सिंगल पॉइंटच्या लेअर पासून आपण तो पेपर समजा बनवलेला असेल आणि पेपर सरळ आणि कुठवर पोहोचलेला, तर असा पेपर की जो आपलं युनिवर्स विश्व व्यापून टाकेल, त्याहीपेक्षा आणखीन वाढतच राहील, अशा भल्या मोठ्या पेपरला आपण काय म्हणत असतो, तर प्लेन म्हणत असतो. तर चलो, चला आपल्या फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करूया आपण, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, ज्याच्यामध्ये हे सगळं असणार आहे. तर चला आपण जाऊया आता पुढच्या कन्सेप्टकडे. चलो, चॅप्टरच्या ओपनिंगलाच आलेली पहिली कन्सेप्ट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. चलो, चॅप्टरची पहिलीच कन्सेप्ट काय, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. म्हटलं तर हे तुम्ही 8 मध्ये पण तुम्हाला कोऑर्डिनेट्स माहिती होते. तर चलो, चला, ही एक नंबर लाईन आहे, ही एक नंबर लाईन. हे पॉइंट्स आहेत, पॉइंट ओ, पॉइंट ए, बी, सी, डी, पी, क्यू, आर, एस, हे काय पॉइंट्स आहेत आणि त्यांच्याशी एक रिलेटेड नंबर आहे बघा. ए शी रिलेटेड 1 आहे, बी शी रिलेटेड 2 आहे, सी पॉइंटशी रिलेटेड नंबर 3 आहे. तर या प्रत्येक पॉइंटशी एक नंबर रिलेटेड आहे. तर चलो, या ए पॉइंट सोबत कोण आहे, तर 1 आहे. या 1 ला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. ए चा कोऑर्डिनेट किती आहे, तर 1 आहे. बी चा कोऑर्डिनेट किती आहे, तर 2 आहे. ओ चा कोऑर्डिनेट काय आहे, तर 0 आहे. पी चा कोऑर्डिनेट काय आहे, तर -1 आहे. या नंबर्सला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट्स. आणि हे जे काही अल्फाबेट्स आहेत ABCD, तर यांना काय म्हणतो आपण, पॉइंट्स म्हणतो. तर चलो, कोऑर्डिनेट कोणाला म्हणायचं, त्या पॉइंटशी रिलेटेड जो नंबर आहे याला काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेट. ए चा कोऑर्डिनेट किती आहे, 1 आहे. बी चा कोऑर्डिनेट किती आहे, 2 आहे. सी चा कोऑर्डिनेट 3 आहे. तसंच पी चा कोऑर्डिनेट किती आहे, -1 आहे. क्यू चा कोऑर्डिनेट काय आहे, तर -2 आहे. -3 हा कोऑर्डिनेट कोणाचा आहे, तर आर पॉइंटचा आहे. -4 हा कोऑर्डिनेट कोणाचा आहे, तर एस पॉइंटचा आहे. तर -4 चा कोऑर्डिनेट कोण, तर एस, सॉरी, -4 चा पॉइंट कोण, तर एस. -4 कोऑर्डिनेट कोणाचा आहे, तर एस पॉइंटचा, आणि एस पॉइंटचा कोऑर्डिनेट कोण आहे, तर -4. तर चलो, यांना आपण पॉइंट्स म्हणणार आहोत आणि यांना काय म्हणणार आहे, त्या नंबर्सला काय म्हणणार आहोत, तर कोऑर्डिनेट्स म्हणणार आहोत.
चलो सहज तुमच्या लक्षात येऊन जाईल कोणत्याही दोन पाठोपाठचे जे पॉइंट्स आहेत याच्यातलं डिस्टन्स किती आहे बघा. ओ आणि ए मधलं डिस्टन्स किती आहे तर याला तुम्ही युनिट डिस्टन्स 1 म्हणतो. हे किती डिस्टन्स आहे बच्चे लोक हे पण तर 1च आहे. का बरं लगेच पाठोपाठचा आपण घेतलाय 1च्या नंतर लगेच 2 घेतलाय. हे युनिट किती हे डिस्टन्स किती असेल तो 1 असेल. हे किती असेल 1च असेल. हे किती असेल 1च असेल. आता बच्चे लोक सांगा मला हे डिस्टन्स किती असेल. आता मी इथे 2 गॅप सोडले बघा. हे डिस्टन्स किती असेल ते किती असेल 2 असेल. हे डिस्टन्स किती असेल आता हे एवढा डिस्टन्स किती असेल. हे डिस्टन्स किती असेल बच्चे लोक 2 असेल. हे डिस्टन्स किती आहे बच्चे लोक हे डिस्टन्स ते किती असेल 1 असेल. बच्चे लोक हे डिस्टन्स किती असेल. हे डिस्टन्स किती गॅप पडले आहेत बघा 1 आणि 1 किती गॅप्स आहेत तर 2 गॅप्स आहेत म्हणून हे डिस्टन्स किती असणार आहे 2. हे पण डिस्टन्स किती आहे 2. हे डिस्टन्स किती आहे 1. हे डिस्टन्स किती आहे तर 2 आहे. बच्चे लोक बघा आपल्याला डिस्टन्स पण समजून घ्यायचं आहे आणि डिस्टन्स काढायचं कसं तेही समजून घ्यायचं आहे. बच्चे लोक आता मला सांगा हे डिस्टन्स किती आहे. हे डिस्टन्स किती आहे याच्यामध्ये मी किती गॅप 1 2 3 आणि 4 गॅप्स आहेत. तर बच्चे लोक याच्यामध्ये ही एक गॅप ही एक गॅप ही एक गॅप आणि ही एक गॅप आहे. तर हे डिस्टन्स किती असेल बच्चे लोक तर 4 युनिट्स असेल. आपण मधल्या गॅप्स मोजून घेत असतो. हे डिस्टन्स किती आहे तर 4 युनिट आहे. आता मला सांगा हे डिस्टन्स किती आहे. हे डिस्टन्स किती असणार आहे तर याच्यामध्ये आता किती गॅप्स आलेले आहेत बघा 1 युनिट गॅप्स किती आहेत तर 1 2 3 4 5 आणि 6. तर हे डिस्टन्स किती आहे बच्चे लोक 6 म्हणजे डिस्टन्स QD म्हणूया आपण हवं तर त्याला डिस्टन्स QD किती आहे बच्चे लोक 6 युनिट्स. डिस्टन्स QD किती आहे मधल्या गॅप्स मोजल्या तर किती भरणार आहेत त्या 6 आहेत म्हणून डिस्टन्स QD किती आहे बच्चे लोक 6 आहे. बच्चे लोक डिस्टन्स AC डिस्टन्स AC डिस्टन्स AC किती आहे सांगा बरं. डिस्टन्स AC किती आहे A पासून C पर्यंत किती गॅप झाल्यात 1 आणि 1 2 गॅप्स आहेत. डिस्टन्स AC किती आहे 2. मग काय आपण दरवेळेस अशा गॅप्स मोजत राहणार का तर नाही. चलो डिस्टन्स AC साठी कोणत्याही डिस्टन्स साठी एक सिंपल फॉर्म्युला यूज करू आपण. डिस्टन्स काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला यूज करू. ग्रेटर कोऑर्डिनेट किंवा त्याला तुम्ही लार्जर म्हणू शकता. ग्रेटर कोऑर्डिनेट जोही मोठा कोऑर्डिनेट असेल तो ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट असा जर आपण फॉर्म्युला बनवला तर बघा बरं काय घडेल. ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग डिस्टन्स AC डिस्टन्स AC A चा कोऑर्डिनेट आहे 1 C चा कोऑर्डिनेट आहे 3. A चा कोऑर्डिनेट आहे 1 C चा कोऑर्डिनेट आहे 3. याचा ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे जो उजवीकडे असतो तो ग्रेटर असतो म्हणजे कोण 3 हा ग्रेटर कोऑर्डिनेट आहे. माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे विचारलो तो 1. मग 3 माइनस 1 किती 2. मग तुम्ही काय करत होता AC चा डिस्टन्स काढण्यासाठी या मधल्या गॅप्स मोजत होतो ना आपण. त्याच्याऐवजी आता सरळ काय त्याच्याऐवजी सरळ आपण फॉर्म्युला जर वापरला की कोणत्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढलं जाणार आहे ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग A आणि C मधला A चा कोऑर्डिनेट 1 आहे C चा कोऑर्डिनेट 3 आहे तर ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे विचारलो तर 3 आहे. स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे तो 1 आहे. मग डिस्टन्स AC काय आहे ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजे काय आहे 3 माइनस 1 2. आता चला मला सांगा चलो डिस्टन्स OE मला पाहिजे. डिस्टन्स OE डिस्टन्स OE. मग इथे तुम्ही काय लिहिणार पुन्हा ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट फॉर्म्युला टाकाल. मग सांगा O आणि E मधला O हा इथे आहे E हा इथे आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे विचारलं तर 5 आहे. माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे तर 0 आहे. डिस्टन्स OE साठी ग्रेटर कोऑर्डिनेट कोण राहील 5 स्मॉलर कोऑर्डिनेट कोण राहील 0. मग 5 मायनस 0 किती झालेलं असेल विचारलो 5. मग असं आपल्याला कोणत्याही दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स काढता येईल. चला थोडी प्रॅक्टिस करूया आपण डिस्टन्स काढण्याची.
मला समजा डिस्टन्स बच्चे लोग BR पाहिजे. डिस्टन्स काय पाहिजे? BR. डिस्टन्स BR आपल्याला शोधायचं आहे. समजा बच्चे लोग काय? डिस्टन्स BR. आता B चा कोऑर्डिनेट आहे 2, R चा कोऑर्डिनेट आहे -3. B चा कोऑर्डिनेट कोण आहे? तर 2. R चा कोऑर्डिनेट कोण आहे? तर -3. मग आता तुम्ही सांगा ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे? 2 की -3? तर बच्चे लोग ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता असतो? पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट ग्रेटर. जो राईट साइडला आहे तो ग्रेटर. जो दोन्ही मध्ये कोणता? जो राईट साइडला असतो तो काय असतो? ग्रेटर असतो. तुम्हाला जरी -3 मोठा वाटला तरी तो कोणत्या साइनने बच्चे लोग? मायनस साइनने. त्यामुळे इथे ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? 2 आहे आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे? -3 आहे. त्यांच्या नुसत्या व्हॅल्यूवर नाही जायचं, त्यांच्या साइन वर पण जायचं. साइन पण विचारात घ्यावा लागेल. तर बच्चे लोग ग्रेटर कोऑर्डिनेट इथे कोण घ्यावा लागणार आहे आपल्याला? 2. नंतर मायनस. आपला फॉर्म्युला काय डिस्टन्सचा? ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे आता? 2 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे बच्चे लोग? स्मॉलर कोऑर्डिनेट आहे -3. त्याचा साइन सकट घ्यायचं. ग्रेटर कोऑर्डिनेट आहे 2, फॉर्म्युल्यामधलं मायनस, फॉर्म्युल्यातच मायनस आहे आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे? तो -3. मग बच्चे लोग 2 आता मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस. 2 + 3 किती झालं बच्चे लोग? 5. बघा B आणि R मधलं डिस्टन्स किती? 1 2 3 4 5 आहे. एवढं डिस्टन्स किती आहे? तर 5 आहे. दरवेळेस असं काउंट करायचं का? तर नाही. साधा फॉर्म्युला घ्यायचा आपला ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. जसं डिस्टन्स BR फाइंड केलं तसं बच्चे लोग मला समजा डिस्टन्स PS पाहिजे. मला डिस्टन्स PS फाइंड करायचं आहे. डिस्टन्स PS. चला डिस्टन्स PS तोच फॉर्म्युला ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता आपल्याला डिस्टन्स कोणतं शोधायचं आहे? PS. P आणि S मधलं डिस्टन्स. मग P हा इथे आहे बच्चो, P इथे आहे, S इथे आहे. आता ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे? -1 की -4? बच्चो लोग मायनस साइन जेव्हा असतील तर मायनस साइनच्या वेळेस जेवढी व्हॅल्यू स्मॉल तेवढा तो काय असेल? मोठा असेल. जेवढी व्हॅल्यू मोठी तेवढा तो काय असणार आहे? छोटा असेल. पॉझिटिव्ह मध्ये रिलेशन कसं राहील? जो मोठा तो मोठाच. दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील तर रिलेशन काय? जो मोठा तो मोठाच. पण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मोठा आणि दोघं निगेटिव्ह असतील तर दोघं निगेटिव्ह मध्ये जो लहान तो मोठा असतो. निगेटिव्ह मध्ये काय? जेवढा लहान तेवढा तो कुठे राहील? उजवीकडे राहील. दोन पॉझिटिव्ह मध्ये जो मोठा तो मोठा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये दोन नंबर, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह मोठा. आणि दोन निगेटिव्ह असतील, दोन निगेटिव्ह नंबर्स असतील तर त्यातला कोण जो लहान असतो, जो स्मॉल असतो तो मोठा असतो. रिलेशन लक्षात घ्या. मग आता आपल्याला डिस्टन्स PS फाइंड करायचा आहे. P चा कोऑर्डिनेट -1 आहे, S चा कोऑर्डिनेट -4 आहे. मग आता ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? -4 आहे का? नाही. दोन निगेटिव्ह नंबर्स मध्ये जो स्मॉल असेल दिसायला तो मोठा असतो. जो उजवीकडे असेल तो कसा असेल? मोठा. मग ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे बच्चो? तर -1 आहे. फॉर्म्युल्यातलं मायनस. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे? -4. चलो ग्रेटर कोऑर्डिनेट कोण? ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? तर इथे डिस्टन्स PS च्या बाबतीत ग्रेटर कोऑर्डिनेट आहे -1. फॉर्म्युल्यातलं मायनस, कारण फॉर्म्युला ग्रेटर मायनस स्मॉलर, फॉर्म्युल्यातलं मायनस आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे? तो -4 आहे. -4 फॉर्म्युला लक्षात ठेवा. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आणि निगेटिव्ह मध्ये ग्रेटर कोण? जो स्मॉल असतो तो ग्रेटर असतो. मग चलो -1 हे मायनस मायनस काय झालं? प्लस झालं 4. आता चलो 1 - 1 प्लस असेल तर काय करायची? सबट्रॅक्शन. 1 - 1 प्लस असेल तर काय? सबट्रॅक्शन. मग 4 - 1 किती होतील? 3. साइन कोणाचं द्यायचं? मोठ्याचं. मोठा कोण आहे? तर 4 आहे. त्याचं साइन काय? प्लस आहे. प्लस नाही लिहिलं तरी चालतं. बच्चो एक कायम लक्षात ठेवा, डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह.
डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स नेहमी कसं राहील, पॉझिटिव्हच राहील. तर बच्चो डिस्टन्स काढणं ही आपली नंबर लाईन. आणि डिस्टन्स काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. त्यात पुन्हा कोऑर्डिनेट कोणाला म्हणायचं, ए शी रिलेटेड जो नंबर आहे त्याला काय म्हणणार आहेत आपण, कोऑर्डिनेट. डी शी रिलेटेड जो 4 आहे त्या या 4 ला काय म्हणणार आहेत आपण, डी चा कोऑर्डिनेट. 0 कोणाशी, तर ओ पॉइंटशी रिलेटेड आहे, तर ओ पॉइंटचा कोऑर्डिनेट काय झाला बच्चो, 0. आर चा कोऑर्डिनेट काय झाला, -3. डिस्टन्स कसं काढणार आहोत आपण, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आणि आणखीन काय, दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह असतील, दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतील तर यातला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता, जो ग्रेटर आहे तो ग्रेटर. पण एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल तर यातला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता बच्चो, पॉझिटिव्ह जो कोऑर्डिनेट आहे तो ग्रेटर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये. आणि दोघं निगेटिव्ह कोऑर्डिनेट असतील तर याच्यामध्ये उलटं असतं, जेवढा कोऑर्डिनेट मग स्मॉलर, निगेटिव्ह मध्ये जेवढा कोऑर्डिनेट स्मॉलर तेवढा तो काय असणार आहे, मोठा असणार आहे. या कन्सेप्ट छान ठेवा का बरं बच्चो. मी अगदी या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, कन्सेप्ट जेवढ्या छान तेवढा हा सब्जेक्ट तुम्हाला एन्जॉय करता येईल. जर कन्सेप्ट छान नसतील तर मग हा सब्जेक्ट त्रासदायक होऊन बसेल. तेव्हा बच्चो आपलं बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री ह्या चॅप्टर पासूनच काय, पहिल्या चॅप्टर पासून आपण कन्सेप्ट कशा ठेवूया, छान ठेवूया. मग इथे आपण या लेक्चर मध्ये काय शिकलो, तर कोऑर्डिनेट आणि डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला. डिस्टन्स कसं काढणार आहोत आपण, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. चलो, जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर काय करा, लाईक करा. दुसरं बच्चे लोक, आपलं जे चॅनल आहे बच्चाओ क्लासेस, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बच्चे लोक, तुमचे जे इतर मित्र आहेत जे 9th मध्ये शिकतायत त्यांना पण लेक्चरची गरज आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर केला तरी चालेल. तर बच्चे लोक, चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.